मी दीपिका चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत बासुंदी, की ती सर्वांना खूप आवडते। तर मी कशी बनवणार आहे माझी पद्धत तुम्हाला सांगते। तुम्हाला जर आवडले तुम्ही नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या। त्यासाठी मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, हे वाटायचे आहेत आपल्याला, काजू बदाम आणि विलायची। त्यानंतर आपल्याला लागणार आहे साखर। आणि आता मी 1 लिटर दुधाची करते। तर मी इथे ऑलरेडी दूध तापवायला ठेवलेलं आहे, छान उकळून घ्यायचं आहे त्याला। आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकलेला आहे। आणि आता आपण त्यामध्ये खवा टाकून छान असं तांबूस रंग येऊस्तर खव्याला भाजून घेणार आहोत परत एकदा तुपामध्ये। ही पद्धत तुम्ही नक्की एक वेळा ट्राय करा, खरंच खूप छान होते बासुंदी यानी। आता हे छान असं परतवून घ्यायचं तांबूस रंग होईपर्यंत। आणि मी नेहमी अशीच बनवते। बासुंदी बनवण्याच्या भरपूर पद्धती आहेत, बरेच जर वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असेल, पण मी ही अशी बनवते। तुम्ही नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती ती। त्यानंतर आपण यामध्ये काजू बदाम आणि विलायची वाटून टाकायची आणि चांगलं त्यालाही 5 मिनिटं परतवून घ्यायचं, म्हणजे ते छान दोन्ही एकजीव होतात। त्यानंतर आपण उकळलेलं दूध टाकूया त्यामध्ये आणि छान असं हलवून घेऊ, कारण की गुठळ्या होतात आणि गुठळ्या राहता कामा नये, असं छान त्याला फेटून घ्यायचं व्यवस्थित आणि एक उकळी काढायची। त्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकूया। मी आता 1 लिटर दुधासाठी मी 2 वाट्या साखर टाकलेली आहे। तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर। खूप छान झाली होती, सुंदर घट्ट दाटसर झाली होती। तुम्हाला आवडली माझी पद्धत, तुम्ही नक्की बनवून एक वेळा आस्वाद घ्या आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली ती। आणि त्यानंतर मी डेकोरेशनसाठी मी बदामाचे असे पातळ काप करून त्यावरती पसरवले होते। अशा प्रकारे झालेला आहे। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।